अपने जन्मदिन पर सामाजिक दायित्व का फिर एक बार निर्वाह करते हुए ऐरोली में बीजेपी मंडल अध्यक्ष राजेश मडवी का जन्मदिन सामाजिक सद्भावना के साथ मनाया गया, जहां हर वर्ष की भांति इस बार भी गजानन चैरिटेबल ट्रस्ट, अपोलो हॉस्पिटल और गणेश नाइक ब्लड डोनर चेन द्वारा संयुक्त रूप से भव्य आरोग्य शिविर और रक्तदान शिविर का जोरदार आयोजन किया गया। यहां जन्मदिन की शुभकामनाएं देने बीजेपी के ज्येष्ठ नेता एवं पूर्व नगर सेवक अनंत सुतार विशेष रूप से उपस्थित थे। साथ ही मौजूद थी एडवोकेट संध्या सावंत, समाज सेविका रेशमा मडवी, युवा नेता निकेतन पाटिल तथा कई शुभचिंतक। मौका आरोग्य शिविर का था, इसलिए बड़ी संख्या में नागरिकों ने यहां नेत्र जांच, रक्तदाब, ब्लड शुगर, ईसीजी, दंत जांच, जनरल फिजिशियन, कैल्शियम जांच, ईएनटी जांच आदि के अलावा स्त्री रोग जांच का लाभ उठाया। तो वहीं कईयों ने राजेश मडवी के जन्मदिन पर रक्तदान भी किया, जिनमें महिलाएं भी मुख्य रूप से शामिल थी। सभी का प्रमाण पत्र देकर उनका मनोबल ही नहीं तो सम्मान भी किया गया। इसी के साथ यहां राजेश मडवी का औक्षण कर जन्मदिन पर केक भी काटा गया। इन सभी के अलावा अंतर्राष्ट्रीय योग दिवस के खास उपलक्ष्य पर भली सुबह यहां योग दिवस भी मनाया गया। अनंत सुतार ने राजेश मडवी को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उन्हें एक बेहतरीन समाज सेवक और व्यक्तिमत्व करार दिया। आज राजेश मडवी यांचा वाढदिवस आहे। राजेश 2 महिन्यापूर्वीच राजेश मडवीची भारतीय जनता पक्षाच्या ऐरोली मंडल या पदावर त्याची नियुक्ती झाली। आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी गाजावाजा नाही केला। संपूर्ण ऐरोली नगरामध्ये सांगितलं तर आणखी लोकांची संख्या वाढली असती, पण त्यांनी गाजावाजा न करता सर्वसामान्य लोकांना या आरोग्य शिबिराचा फायदा व्हावा म्हणून आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर ठेवलं। त्या निमित्ताने सुद्धा मोठ्या संख्येने महिला पुरुष यांनी या शिबिराचा उपभोग घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर सुद्धा होतोय। मोठ्या प्रमाणात महिलांनी या शिबिरामध्ये भाग घेतला। राजेश मडवीच्या या उपक्रमास ऐरोलीच्या वतीने मी एक स्थानिक त्याचा सहकारी म्हणून नाईक साहेबांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। सांगतो राजेश मडवी, आप आगे बढ़ो, पूरी ऐरोली नवी मुंबई आपके साथ है। राजेश मडवी हे शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे आणि मनापासून काम करणार आहे। लोकांची तळमळ ते ओळखणारे नेतृत्व आहे। गोरगरिबांना मदत करणारे नेतृत्व आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की राजेश मडवीच्या नेतृत्वाखाली ऐरोलीला न्याय मिळेल। वहीं जनता ने भी उन्हें शुभकामनाएं देते हुए उनके कार्यों की सराहना की। आज आंतरराष्ट्रीय जागतिक योगा दिन आहे। भारताने सगळ्या जगाला दिलेली ही सर्वात श्रेष्ठ देणगी आहे, कारण की योग साधनेने कित्येक लोकांना मोठ्या मोठ्या आजारावर निराकरण मिळाले, जे त्यांनी मोठमोठे डॉक्टर्स आणि सायंटिफिक पद्धतीने करून पाहिलं, पण ते काही त्यांना लाभ मिळाला नाही, ते योगाने साध्य झालेलं आहे। तसंच आपण आजच्या दिवशी सर्व लोकांना योगा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना जास्तीत जास्त प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करूया की योगा करा। योगासनाने आपल्या भारताने ज्या जगभराला दिलेली जी देणगी आहे त्याचा लाभ आपण स्वतः घेतला पाहिजे रोगमुक्त होण्यासाठी। तसंच आज राजेश मडवींचा वाढदिवस असल्यामुळे आपण इथे डॉक्टर मिनल मॅडमकडनं आपण योगाची प्रशिक्षण घेतलं आहे। त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्या महिलांचे मी धन्यवाद करते। आणि आपण आरोग्य कॅम्प राबवण्यात आला आहे स्पेशली महिलांसाठी, ज्याच्यामध्ये मेमोग्राफी सारखे अनेक टेस्ट आहेत। मी सगळ्यांना प्रार्थना करू इच्छिते का या टेस्टचा सर्वांनी लाभ घ्यावा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आमचे आदरणीय नेते आणि वनमंत्री आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब, तसेच आमचे माजी खासदार आदरणीय श्री संजीवजी नाईक साहेब, तसेच माजी महापौर सागरजी नाईक साहेब। आज आपण पाहतोय की आज ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेश मडवी साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या प्रीत्यर्थ मडवी साहेबांनी आज इथे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे। तर आरोग्य शिबिराला म्हणजे भरपूर लोक आलेली आहेत आणि सर्व लोक त्याचा लाभ घेत आहेत। आज एक अध्यक्ष म्हणून म्हणा किंवा
लोकप्रिय नेते म्हणून ह्या विभागामध्ये राजेशजी मडवी यांचं काम खूप चांगलं आहे. आपण बरेच वर्षापासून बघतोय ते सक्रिय आहेत, राजकारणात सक्रिय आहेत आणि समाजसेवेमध्ये सक्रिय आहेत. तसेच प्रत्येकाला त्यांचे आधार आहे आणि गोरगरिबांना म्हणा किंवा अडले नाडल्यांना त्यांची कामं करताना आपण नेहमी पाहत आलेलो आहे. या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देईन आणि त्यांना असंच दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच समाजोपयोगी आणि गोरगरिबांची कामे होत आणि आमच्या पक्षाला बीजेपीला भरघोस मताने येत्या निवडणुकीमध्ये विजय मिळो अशी मी त्यांना शुभेच्छा देते. कुरैशी ऐरोली बाग से बता रहा हूँ कि भागदौड़ की जिंदगी में जो आज हल्दी कैम्प रखा है समाज सेवा राजेश मडवी ने, ये ऐसे प्रोग्राम बार बार होना चाहिए और ये प्रोग्राम से आने वाले पीढ़ी को और लोगों को फायदा होना चाहिए. इसके लिए ये जन्मदिन के मुबारकबाद देते हुए मैं हमेशा ये बताता हूँ कि ऐसे प्रोग्राम होना चाहिए. आम्ही प्राची प्रशांत पाटील. आज राजेश मडवी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी रक्तदान आणि आरोग्य शिबिर भरवलंय. तर आम्ही इथे येऊन सगळ्यांनी त्याचा लाभ घेतलाय. आमच्या योगाच्या सगळ्या म्हणजे साधक सगळे आले आहेत आज इथे योगासाठी आणि सगळ्यांना चांगला इथे रिस्पॉन्स मिळालाय. सगळ्या पटापट टेस्ट झाल्यात सगळ्यांच्या बऱ्यापैकी. त्याबद्दल राजेश मडवींचे आभार. मला एकच सांगायचं आहे, या ठिकाणी मी ऐरोलीचा रहिवासी आहे. राजेश मडवी साहेब पण ऐरोलीचे रहिवासी आहेत. आज मला त्याला आनंद आहे. गजानन चॅरिटेबल ट्रस्ट आणि अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई आणि गणेश नाईक ब्लड डोनर चेन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी राजेशजी मडवी यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी आज या ठिकाणी मेडिकल शिबिर आयोजित केलेलं आहे. खरोखरच आज ही कौतुकास्पद बाब आहे आणि या ठिकाणी फ्री मेडिकल चेकअप आहे. या ठिकाणी सगळीच लोक हे पैसे देऊन या ठिकाणी जातील, आज मेडिकल चेकअप करतील हे मला माहीत नाही. पण या लोकांनी जे आज काय केलंय राजेशजी मडवींच्या माध्यमातून ते अतिशय छान आणि उल्लेखनीय असं काम केलंय. राजेशजी मडवी आज सामाजिक जरी कार्यकर्ते असले तरी त्यांचं समाजासाठी एकदम मनापासून काम करण्याची जी तळमळ आहे ती अतिशय चांगली आहे. त्या मंदिराच्या कामासाठी पण, आपला विठ्ठल रुक्माई मंदिराच्या कामासाठी पण ते काम करतात आणि एकदम साधा सरळ स्वभावाची व्यक्ती, एकदम मनापासून काम करण्याची त्यांची जी तळमळ आहे, तर ही अशीच तळमळ राहण्यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करेन की राजेशजी मडवी तुम्ही पुढे चला, काम करत राहा, लोकांची काम करत जा, सेवा करत जा. तुम्हाला ऑटोमॅटिक परमेश्वर तुम्हाला याच्यातून चांगलं मार्ग दाखवील आणि चांगल्या पुढे तुमची वाटचाल यशस्वी होण्यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करीन. वहीं अपने जन्मदिन पर आयोजित भव्य आरोग्य शिविर और रक्तदान शिविर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए राजेश मडवी ने जनता द्वारा दिए गए आशीर्वाद के लिए उनका आभार माना. अतिशय मला आनंद आहे की माझ्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे यावर्षीही आरोग्य शिबिराचं मी आयोजन केलेलं आहे. आरोग्य धनसंपदा ह्या जो मसुदाच्या गोष्टीवरती नेहमीप्रमाणे आजही नागरिकांना आरोग्य किती महत्त्वाचं असावं त्या आरोग्याच्या दृष्टीनं आज अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. गणेशजी नाईक ब्लड डोनर चेन मार्फत ब्लड डोनेशन कॅम्पचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. आज नागरिकांना आरोग्यासाठी अपोलो सारख्या हॉस्पिटलमध्ये जायला भरपूर सारे पैसे मोजावे लागतात, तर त्यांना पैसे न द्यावे म्हणून आज अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही आज मेडिकल फ्री चेकअप कॅम्प ठेवलेला आहे. नागरिकांना अपील केलं होतं की जास्तीत जास्त संख्येने ह्या मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्पचा तुम्ही उपयोग करावा आणि नागरिकांनी माझ्या प्रभागातल्या ऐकून ते त्याचा लाभ घेत त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आनंद आहे. मी आज 2015 पासून मी आज माझ्या प्रभागामध्ये जे आज कार्य करतोय त्या कार्याच्या जोरावरती आणि माझ्या संपूर्ण मतदारांच्या जोरावरती त्यांचं जे प्रेम जे माझ्यावरती आहे त्या प्रेमाच्या आनंदाच्या प्रेमावरती आज मी हे सगळं कार्य करू शकतोय आणि भविष्यही ते कार्य करत राहीन. माझ्या पाठीमागे माझे गुरुवरी आदरणीय गणेशजी नाईक साहेब सारखा माझा आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आहे आणि त्या आशीर्वादाचं मी पूर्णपणे जनतेच्या हितावरती साहेबांचं नाव हे उंतराउंतर करण्याचा प्रयत्न मी स्वतः करत राहीन. आणि शेवटाला कसं आहे, लोक म्हणतात ना की आनंद देणारा देव असतो,
परंतु आपल्या हातातही असतं की आपण इतरांना आनंद कसा देऊ शकतो, आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून हा मेडिकल चेकअप कॅम्प राबवत आहोत, त्याचा मला अभिमान आहे. ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क.